राईट अँगल्ड आणि क्यू ला म्हणायचं. क्यू ला काय म्हणायचं? मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल सी बरोबर किती आहे? 90 डिग्री आहे. आता इथं इफ आहे नंतर कोणाला द्या नाही म्हणजे काय कंडिशनल आहे. therefore तस काय म्हणणार आहे? पी त्याला काय म्हणायचं? इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू, इफ पी इफ हे पी देन हे क्यू. ठीक आहे? इफ पी देन क्यू. समजलं का तुम्हाला? लक्षात काकडे लक्षात तुम्हाला काय समजलं? ओके प्रत्येकाने ऍड्रेस नका यस नो पाहिजे नुसतं गंभीर व्हायला लागले. चला आता हे 5 घेतलं होतं आपण 4 घ्या. 4 काय पहा? angle is neither acute nor obtuse. Angle is neither acute nor obtuse. Neither acute nor obtuse. हे बघा neither nor आहे, neither nor. तर हे बघा लेफ्ट आहे पी. पी बरोबर काय लिहायचं आपल्याला? angle is acute. angle is acute. आणि क्यू काय लिहायचं? क्यू काय लिहायचं? angle is obtuse. तुम्हाला acute माहिती आहे का? acute म्हणजे लघुको, obtuse म्हणजे विशाल. ओके neither nor हाही नाही आणि तोही नाही. हाही नाही आणि तोही नाही असं त्याचा अर्थ आहे. कळलं? मग ह्याचा काय रे? हे तर बरेच जण विचारतात. ह्याचा नाही म्हणला की नेगेशन, नाही म्हणला की नेगेशन, हाही नाही आणि तोही नाही म्हणून नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. आलं लक्षात? आलं? नाही तर असं लिहायचं असतं. तर हे जे काय झालं 4थं वाक्य. 5वं घ्या. 5वं घेतलंय आपण. 6वं घ्या. 6वं काय बघा? सव्वा आहे इथं. हिमादास wins gold. Himadas wins gold medal. if and only if she runs fast. He runs fast. Okay. चला आता काय करणार आहे? सोल्युशन मध्ये असं लिहायचं. काय लिहिणार तुम्ही? लेफ्ट हे पी लिहिणार. हिमादास wins gold medal. है की नाही? हे पहिलं वाक्य. तर आपले काय राहणार पाहू? है की नाही? सी काय आहे? रन्स फास्ट. हे कोण आहे? इफ अँड ओनली आहे ना? सांगा पाहू. इफ अँड ओनली काय सांगायचं? सिंबल कोणता आहे? पी.
पी फाइंड ओनली काय आहे क्यू. ओके चला मी इथे लिहितो कोणता लिहितो इथं